कधी आलात? संजू, अगं गेले 2 तास इथे उन्हात बसली आई साहेबांची वाट बघत. तू आतमध्ये तरी बोलवायचंस तिला. आई अंबाबाई, ही पोरगी अजून हितच आहे होय? मला नव्हतं माहिती ती इथं बसली आहे ते. मी बाहेर आलेच नाही ना, आतच होते. मला वाटलं आई साहेबांनी तिला जायला सांगितल्यावरती गेली असेल, पण ती तर हितच आहे. संजू, तुम्हाला सांगायचंच ना अपर्णा आली म्हणून. अहो, मी तुम्हाला फोनवर नाही का बोलले की तुम्हाला घरी आल्यावर काहीतरी सांगायचंय? हेच सांगायचं होतं. अगं मग सांगायचंच ना. माझ्यावर का चिडताय? आता आई साहेब तिला नाही भेटल्या, त्यात पण माझी चूक आहे का? बरं जाऊ दे. अपर्णा प्लीज आज चल. ऍक्च्युली मलाच गिल्टी वाटतंय. तू अशी उन्हात नको बसूस. चल प्लीज. किती चांगले आहात तुम्ही भैया साहेब, पण तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आणि मी इथे थांबून वाट बघतेय कारण माझा मामा नेहमी म्हणतो की माणसानं नेहमी आपली पायरी ओळखून वागावं. आणि मी आई साहेबांना भेटायला आले होते ना, आता त्यांनीच मला भेटायची वेळ देण्याचं नाकारल्यावर मी आत कशी येऊ? तसंही मी अजून काही या घरातली नाही, त्यामुळे मी इथेच बाहेर बसून वाट बघेन. तुम्ही प्लीज सगळे आत जा, तुम्हाला ऊन लागेल. अच्छा, म्हणजे तू उन्हात बसशील आणि आम्ही सावलीत बसायचं. ठीक आहे, आम्ही बी ह्यांच्यातलं नाही. मी बी हालत नसतो इथनं. सुजीत, असं होत नाही. तुम्ही कितीही नाकारलं तरी हे घर तुमचं आहे, ही माणसं तुमची आहेत. रक्ताची नाती, रक्ताची माणसं अशी सहजासहजी तुटत नसतात. वा सुजा रे, कशी लाखात एक आहेस. काही झालं तरी हिला गमवू नकोस प्लीज. म्हणजे बायकोला अपडेट करायला सांगा. लय प्रयत्न. आपलं काय ठरलंय? तुम्ही त्यांना काही वाईट साईड बोलायचं नाही. सुजीत, हे बघ, या विषयाचा निकाल एकदा लावायचा आहे मला. अहो मग लावा ना भैया साहेब. अरे ही वेळ आहे का ती? हे बघ, आता तरी मी तुला एवढंच सांगू शकतो की गैरसमज होतात. अरे फक्त ते वेळीच दूर व्हायला हवेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की आतापर्यंत संजू आणि माझ्या नात्याबद्दल माझ्याच घरच्यांना समजवण्याची वेळ यायची. आता तुमच्याबद्दल संजीवनीला. पण हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी सांगतो, इथून पुढे संजू कधी तुमच्यामध्ये पडणार नाही. ट्रस्ट मी. आणि अपर्णा प्लीज आतमध्ये चल. मी सांगतोय तुला, प्लीज. भैया साहेब, प्लीज तुम्ही मला तुमचा शब्द मोडायला भाग पाडू नका. तुम्हाला जर ऑकवर्ड वाटत असेल तर तसं सांगा, मी बाहेर थांबून वाट बघ. तुम्ही सगळ्यांनी कितीही आग्रह केला तरी मी आईसाहेब आल्याशिवाय आज जाणार नाही. अवघड आहे.